टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणटंचाई निर्माण झाली। आता मी नांदेडच्या हातगाव तालुक्यातील सावरगाव माळ या गावातील ग्रामस्थ सुद्धा पाण्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। या गावातील महिलांनी पुरुषांनी गेल्या 2 ते 3 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयाला चक्क टाळे ठोकल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। गावकऱ्यांना पाणी देण्यात यावी अशी मागणी जी आहे त्या ग्रामस्थांची आपण बघतोय। मोठ्या संख्येने महिला जे आहेत ते या ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र आल्या होत्या आणि काही तालुका स्तरावरचे अधिकारी आज यांना भेट देणार होते अशी माहिती सुद्धा यांना होती। मात्र अजून तरी कोणी इकडे फिरकलं नसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यांचं कोणीही समाधान केलं नाही। नेमक्या मागण्या काय आहेत, हे आंदोलन कसं सुरू आहे हेच आपण ग्रामस्थांना जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, काय नाव आहे, कशासाठी सगळ्या महिला पुरुष ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र आलेत, ग्रामपंचायतीतून कुलूप लावले, काय मागणी आहे? माझं नाव राजेश खरसकर आहे। आमची जे गावकऱ्याची जी मागणी आहे पाण्याची आहे, पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे इथला आणि पाण्याचा प्रश्न आतापर्यंत कोणीही सोडलेला नाही। जे आमचं गाव समजा ज्या निजामकालीन तळ्यावर जे आमच्या गावाच्या पाण्याचा पुरवठा व्हायचा, त्या पाण्याचं ग्रामपंचायतच्या काही व्यक्तीने समजा ते परस्पर पाणी विक्री केली, त्यामुळे ते पाणी आटले गेले आणि त्यामुळे गावामध्ये म्हणजे टोटल आमचा दुष्काळ पडला। कोणत्याही विहिरीला पाणी आता नाही। तळ्यातलं पाणी विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। एवढं माझं काय नाव काय? माझं नाव विशाल गंगाधरराव बोंबले। गावात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात, तुम्ही म्हणतात पाणी टंचाई। पाण्यामध्ये नुसत्या टाक्या कोरड्या आहेत, पाणी थेंब सुद्धा पाणी नाही कुठं, फक्त नुसत्या नावाला टाक्या आहेत। पूर्ण तुम्ही गावामध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करू शकता, कुठंच पाणी नाही। वाटीने पाणी भरावं लागले विहिरीला। आता कुठून पाणी आणतात? पाणी आता थोडं वाटीनं खरडू असंच पाणी कसं तरी भागवावं लागलं। आपल्या गावातील तरुण आहे, काय नाव आहे? ईश्वर गारोळे। कसं चालू आहे आंदोलन? हा सर, पाण्याचा मुद्दा आहे। आम्हाला ग्रामसेवक मॅडमनी सांगितलं होतं की 2-3 दिवसाला सगळे आम्ही विधायक आणि जे तहसीलदार आहेत, BDO, APO सगळे येणार आहोत आणि तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहोत। परंतु आम्हाला बुधवारची तारीख दिली होती, शुक्रवारी, परंतु कोणीच यायला तयार नाही। ग्रामपंचायतमध्ये सरपंच मॅडम सुद्धा यायला तयार नाही। तर आम्ही म्हणजे याच्यामुळेच लावलं की ग्रामपंचायतमध्ये कोणी हजर नसताना आम्ही ग्रामपंचायत कशाला चालू ठेवू, आणि आमचा मुद्दा सोडवणार तिथं कोण नाही, तर आम्ही ग्रामपंचायत कशाला सुरुवात ठेवू। त्यासाठी आम्ही कुलूप लावलेला आहे आणि आमचा पाण्याचा अजून प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही आलेलं नाही सावरगावात। आता गावात पाण्याच्या पांढऱ्या टाक्या बसवल्यात, त्या टाक्यातून तुम्हाला पाणी मिळतं असं सुद्धा ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे। असं काहीच नाही सर, खोटे आहेत। हे फक्त फोटो काढूच तर पाणी येतं सर, आणि तुम्ही ग्रामस्थांना विचारू शकता की कुठं पाणी येतं कुठं नाही। आणि आमच्या एका टाकीला 3-3 कनेक्शन जोडलेले आहेत आणि ती 0ची मोटर आहे आणि पाणी थेंब थेंब येत राहतं आणि तेच ग्रामस्थान भरत आहेत आणि वाटीनं कसं तरी आपला पोटपुरावा करत आहे त्याच्यावर। तुमच्या गावात जे निजामगंज तलाव आहे त्यातलं पाणी सुद्धा आता कमी होते, त्या काही लोक म्हणतात की त्यातलं पाणी विकलंय, कोणी विकलंय? सर, यातलं पाणी सगळं ग्रामपंचायत वाल्यांनी विकून टाकलंय। जे तळ्याजवळील शेतकरी आहेत त्यांना सगळं पाणी विकलं आणि त्या पैशामधून ग्रामपंचायतनी गावासाठी म्हणजे गावाच्या विकासासाठी कुठलंही एक सुद्धा काम केलेलं नाही आणि म्हणतात की ग्रामपंचायतचं पाणी विकलं नाही आम्हाला। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत। मला पाणी विकले त्याच्या पावती दिलं नाही का? पावत्या सर एक वेळेस अशीच झालं, त्याच्यामुळे यांनी पावत्या सुद्धा बंद केल्या सर। आमच्याकडे 2022-23च्या जवळपास पावत्या आहेत की यांनी पाणी विकलेल्या, आणि आता त्याच्याहून डबल रेटनं पाणी वाढून विकत आहेत सर। आणि तेव्हापासून पाणी देण्यास म्हणजे पावत्या देण्यास बंदी केली। आपल्याला दुसरे ग्रामस्थ आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतनं पाणी विकल्याचा आरोप होते, त्यानंतर गावात पाणटंचाई जाणवते, याची चौकशी झाली पाहिजे का? चौकशी व्हायलाच पाहिजे, कसून चौकशी व्हायला पाहिजे। शासनाला आमची अशीच मागणी आहे आमच्या गावकऱ्याची। खरोखर या गावकऱ्याला पाण्याचा म्हणजे अतोनात असा त्रास आहे। तळ्याला पाणी असलं म्हणजे तरच आमच्या गावची शान आहे। हे तळ्यातलं पाणी म्हणजे कुठलं हे नाही, निसर्गाच्या धारेवर फक्त तळ भरतोय, कोणतंही लवण नाही, याला कोणता नाला नाही, कोणताही आवक नाही या तळ्याला। बरं, मग सांगा, आता पाणी मिळत नाही म्हणून तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले? हो ना। तळ्यातलं पाणी विकलंय असाही तुमचा आरोप आहे? हो ना। जर आता तुम्हाला पाणी नाही मिळत, पुढची भूमिका काय आहे गावकऱ्याची? पुढचे इथून आतोनात प्रयत्न करू, उपोषणाला बसू, वाटल्यास आमर उपोषण करू। पाणीच नाही तर कशाला जीवन जगणं काय अर्थ आहे? कशासाठी जगायचं? आमर उपोषण करू, बस ग्रामपंचायत पुढेच येत बसू सगळेजण आम्ही। निश्चित आपण बघतो या ठिकाणी ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आरोप केलेत, गावात पाणी नाही असं यांचं म्हणणं आहे। आणि तळ्यात जे निजामकालीन तलाव होता आणि त्या तलावाच्या माध्यमातून गावांना
पाणी पुरवठा केला जातो, मात्र या तळ्यातील पाणी ग्रामपंचायत कार्यालयाने विकल्याचा थेट आरोप असा केला आहे त्यांनी. आपल्यासोबत काही महिला आहेत, यांच्यासुद्धा आपण चर्चा करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मावशी, काय नाव आहे, कशासाठी बसले तिथं? पाण्यासाठी बसले. बरं, पाणी नाही गावात? पाणी नाही आम्हाला. टाक्या बसले कसं काय? टाक्या खुल्या सध्या रिकाम्या, सध्या टाक्यात थेंबर पाणी सुद्धा नाही. हा, आम्हाला टाकी देतो म्हणले, आमच्या इटाला टाकी पण नाही. बर, आम्ही 2 वर्ष झालं चक्रा घालत आहोत इथं ग्रामपंचायतला. आज देतो उद्या देतो म्हणत आहे. टाकीचा प्रॉब्लेम काही होईना झाला. पूर्ण गावामध्ये टाक्या बसवल्या, त्याला पण पाणी नाही. आमच्याकडे तर बसवली पण नाही. आमचा प्रॉब्लेम हेच आहे, आम्हाला पाणी देवा तवाच ग्रामपंचायत उघडा, तोपर्यंत नाही. आपल्यासोबत आजी आहेत. आजी, काय नाव आहे? मला काय कळालं बापू. नाव काय? नाव नाव काय? नाव काय? गंगाबाई. किती वय झाले? मग झालीच बापू बाई. हा, वय लय झाली. लय झालं का? कशासाठी बसले तिथं? पाण्यासाठी बसलो. हा, हा, पाणी देतो ना म्हणजे काय मराव का पाणी? मसाला पाणी खाते की नाही? आता पाणी कुठून आणता? आता हे थेंब भरावं लागले. हा, हा, भरमध्ये आपल्या याचं भरमध्ये पाणी आम्हाला 4 किलो 5 किलोमीटर मग पाणी आणावं इतकुल लागलं. इतकुल भरावं लागले. प्रॉब्लेमच आहे. बर. अवघड झालं गावाचं? अवघड झाले तर म्हणायचं काय कोणी केलं अवघड? आता? गावाला याने केलं आता काम होतं बापू. हा? हा, आता आपलं कोण चोल आले मसाला कोण ऐकायला कोण नाही. हा? मसाले मावशी, काय नाव आहे? चंद्रभागाबाई गंगाधर कशासाठी लोखंडे. बसलात? पाण्यासाठी. किती दिवसापासून पाणी नाही? आमच्या गावाला 2 वर्षापासून पाण्याचा दुष्काळ असाच आहे. म्हणाय गेलं तर आमच्यावर दबाव टाकायला. सकाळी मला मॅडमनं थोडा दबाव टाकला. आम्हाला काही तक्रार येतं मांडायची नाही. सरपंच ताई म्हणल्या आणि ग्रामसेवक ताई म्हणल्या, तर त्या शब्दाला उत्तर मी फक्त दिलं की ग्रामसभा कधी तुम्ही भरवली होती गावात? कोण दबाव टाकला तुमच्यावर? मयावर ग्रामसेवक बाई सरपंच बाई काय म्हणले मला म्हणू लागले, आमच्याकडे काही माहिती नाही, आम्हाला काही विचारू नका म्हणले. हा, हो, काहीच माहिती नाही म्हणल्या. तुम्ही बोललेलं ते काहावर ये आले म्हणल्या. तुम्ही तळ्यावर जाऊन काय म्हणून बोलल्या. भांडे घेऊन गेलतो बापू तळ्यावर, व्हायना जायना, खांद्यावर भांडे घेऊ लागलो, पळतो. हा. अजून काय बोलले तुम्हाला? मला दुसरं काय बोलल्या नाही. तिच्यात म्हणजे आम्हाला काय माहिती विचारू नका म्हणल्या दोघी जणी. हा, मग आता माहिती आम्ही प्रश्न कोणा पुढे मांडावते, आम्हाला तुम्ही न्याय द्या, तर ग्रामपंचायत खुलं होईल. आता न्याय कोणाला मागाव? सरपंचालाच मागावं लागेल ना गावातला न्याय. हा, बरोबर. आम्ही सरपंच करून ठेवलं, सगळ्या जणांना एकीनं मत देऊन त्याला निवडून आणलं. ती आम्हाला नको म्हणल्याने आता आम्ही बोलाव काय? आणि कोणाला बोला? ते प्रश्न कोणा पुढे मांडाव? ते सरपंच ताईला विचारण्यात येईल आणि तेव्हा ते खोलले जाईल. मग आता सरपंच इथं काऊन येत नाही तुमच्या समस्या? ते का म्हणून येईनात की आता कशाबद्दल येणार? मेंबर नाही, कोणता सरपंच नाही. येरी बाया त्या दिवशी आंदोलन करू लागले आणि सगळे सदस्य मेंबर येत होते, आज कोणीच नाही. कशाबद्दल येईनात की बापू? आता म्हाताऱ्या बाईला काय माहित का म्हणून येणार, कशाबद्दल येईनात ते? त्याला बोलून घ्या. रस्ते नाही बापू आम्हाला मराठी. निश्चित आपण बघतोय हे सगळे सावरगाव मालचे ग्रामस्थ होते, ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या संवाद साधलाय. तळ्यातील पाणी ग्रामपंचायत कार्यालयाने विकलंय आणि त्यामुळे जे आहे ते गावात पाणटंचाई निर्माण झाली. ज्या टाक्या ठेवण्यात आल्या त्या टाक्यात पाणी नाही असा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केलाय. आणि जोपर्यंत गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाचं कुलूप उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा ग्रामस्थांनी घेतलाय. मात्र विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गावात एवढं मोठं आंदोलन सुरू असताना आज सरपंच ग्रामसेवक यांनी किमान या गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणं गरजेचं होतं. मात्र सकाळपासून या ठिकाणी कोणीही फिरकलं नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी असतील किंवा इतर कोणी असतील यावर तोडगा काढतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सावरगाव माळ, नांदेड.